नाशिकच्या पंचवटीत जॉगिंग ट्रॅक असलेल्या श्रीकृष्ण गार्डन समोर साकारलाय 7 मजली देवीदास हाईट प्रकल्प। मग येताय ना आजच आपला फ्लॅट बुक करायला देवीदास हाईट्स मध्ये। आमचा मोबाईल क्रमांक रमजान ईद निमित्त आज नाशिक शहरातील ईदगाह मैदानावर सामूहिक नमाज पठण होणार आहे। या नमाज पठणासाठी येणाऱ्या मुस्लिम बांधवांची गर्दी लक्षात घेता त्र्यंबकेश्वर रोडवरील वाहतूक मार्गात मोठा बदल करण्यात आला। या मार्गावरील मोडक सिग्नल ते मायको सर्कल दोन्ही बाजूची वाहतूक बंद करण्यात आली। गडकरी सिग्नल ते चांडक सर्कल जाणारी आणि येणारी वाहतूक देखील बंद राहणार आहे। मात्र नाशिककरांच्या वाहतुकीला कुठल्याही प्रकारचा अडथळा येऊ नये यासाठी पर्यायी मार्ग म्हणून मायक्रो सर्कल करून मोडक सिग्नल कडे जाणारी वाहतूक मायक्रो सर्कल पासून विविध दिशेने जाईल, तर मोडक सिग्नल कडून चांडक सर्कल कडे जाणारी वाहतूक संदीप हॉटेल मार्गे जाणार असल्याची माहिती वाहतूक पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली आहे। तर सारडा सर्कल, वेद मंदिर, भवानी सर्कल, गोल्फ क्लब मैदान, मागील रस्ता, जलतरण तलाव, मोडक सिग्नल यासारख्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त करण्यात आला आहे। या पोलीस बंदोबस्तात 233 उपनिरीक्षक अंमलदारांचा समावेश आहे। त्यामुळे नाशिककरांनी प्रवेशासाठी बंद असलेल्या रस्त्याने जाण्याचं टाळून पर्यायी मार्गाने जावं असं आवाहन देखील वाहतूक प्रशासनाच्या वतीने करण्यात आलंय। न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक।